असं काय. पण वसई कला क्रीडाला मी पण मागच्या वर्षी भेट दिली. तो खूप सुंदर आहे आणि मला वाटतं की या भागातल्या खेळाडूंना किंवा कलाकारांना ते खूप चांगलं नॅशनल इंटरनॅशनल पोचले खेळाडू आणि कलाकार. खेळाडू आणि कलाकारांना चांगल्या प्रकारची एक खिडकी आहे ती. खरं आहे. नाही पण तुमच्या माध्यमातून असं चांगलं काम हो ह्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत आपण बोललो पण थोडंफारच बोलणं व्हायचं, पण ह्या निमित्तानं खूप गप्पा मारता आल्या आणि तुमच्यातली एक वेगळी व्यक्ती पण लोकांना बघायला मिळेल. कारण तुम्ही लोकनेते आहात, समाजसेवक आहात, राजकारणी आहात, ते सगळं लोकांना माहिती आहे. पण खरे हितेंद्र ठाकूर हे झी मराठी बघतात आणि त्यांना सगळे चॅनल्सचे नंबर पाठ आहेत. हे तर मला वाटतं हे व्हायरल करून टाका, कारण ते माझंच पाठ नाही आहे आणि त्यांना ते इतकं आवडतं. म्हणजे जरी गमतीचा भाग असला तरी ते जी गोष्ट आवडते त्याचा अभ्यास करतात हे कळतंय त्याच्यातून. आणि तितकंच शिक्षण आवडणारे आणि सगळ्यांना मदत करणारे असे एक व्यक्ती. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. आणि पण इकडे आले, देऊळ पण बघितलं, त्याच्याबद्दल पण तुम्हाला आवडलं, त्याच्याबद्दल मला बरं वाटलं. म्हणजे ते श्रेय अर्थात माझ्या पत्नीचंच आहे. पण येस, खरोखर देवाच्या कृपेने ते झालेलं आहे. म्हणजे त्याच्याच कृपेने त्याचं मंदिर चाललेलं आहे. आपण आपली टीम घेऊन आलात, आपल्या टीमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.